नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री IASच्या कन्सेप्ट कट्टा सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही कन्सेप्ट कट्टा सिरीज काय असणार आहे। आपल्याला माहिती आहे, आपली बऱ्याचदा चर्चा झाली आहे की मुख्य परीक्षेचे प्रश्न हे विश्लेषणात्मक असतील आणि हे विश्लेषणात्मक प्रश्न जर तुम्हाला खूप इफेक्टिव्हली चांगल्या पद्धतीने जर सोडवायचे असतील तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या संकल्पना तुम्हाला व्यवस्थित समजलेल्या असणं। कुठलाही विषय असेल, मग तो पॉलिटी असेल किंवा इकॉनॉमी असेल, कुठलाही विषय असेल, त्याला एक परिभाषा असते पहा, त्याची एक स्वतःची टर्मिनॉलॉजी असते आणि ह्या प्रत्येक टर्मचा नेमका अर्थ तुम्हाला समजलेलं असणं गरजेचं आहे। जेव्हा तुम्ही त्या विषयाचं कुठलंही स्टँडर्ड रेफरन्स बुक वाचणार, संदर्भ ग्रंथ वाचणार, त्यामध्ये त्या टर्म्स अनेकदा येत असतात, पण होतं काय, बऱ्याचदा या टर्म्सचा निश्चित आणि असा नेमका सुस्पष्ट असा अर्थ आपल्याला माहिती नसतो किंवा बऱ्याचदा या टर्म्सचा चुकीचा अर्थ आपल्या माइंडमध्ये कुठेतरी इम्प्रिंट झालेला असतो। मग यामुळे धोके काय संभवतात, जर चुकीचा अर्थ जर इम्प्रिंट झालेला असेल माइंडमध्ये तर सगळं पुस्तक तुम्ही चुकीच्या अर्थाने वाचत जाता। आणि दुसरा भाग असा की कदाचित चुकीचा अर्थ नसेल पण त्याचा सुस्पष्ट आणि नेमका अर्थ तुम्हाला माहित नसतो आणि तुम्ही वाचत जाता, त्यामुळे तुमचं आकलन कधीच स्पष्ट होत नाही। आणि तुमचं आकलन जर चांगलं नसेल तर आत्ताचे जे विश्लेषणात्मक प्रश्न आहेत, ज्यामध्ये जी काही माहिती तुम्ही वाचता, जी काही संकल्पना तुम्ही समजावून घेता, जी काही माहिती तुम्ही गोळा करता, ह्या माहितीचं तुम्हाला उपयोजन करायचं असतं। म्हणजे कुठल्याही पुस्तकातनं थेट प्रश्न तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये आलेले दिसणार नाहीत। मग तुमचं त्या सब्जेक्टचं अंडरस्टँडिंग कसं आहे हीच गोष्ट महत्वाची ठरते। त्याबरोबर आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे मुद्दे आपल्याला इंटरलिंक करावे लागतात। हे इंटरलिंक तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुमची त्या विषयाची संकल्पनात्मक चौकट खूप चांगली असेल, त्याच्यावर तुमची चांगल्या प्रकारे पकड असणार आहे। तर आता आपण एक उदाहरणादाखल बघूयात की कशा टर्म्स महत्वाच्या असतात। पॉलिटी हा विषय आता आपण अभ्यासणार आहोत, तर सुरुवातीला आपण काही टर्म्स बघूयात। तर आता ह्या टर्म्स तुमच्या समोर दिसतील। ह्या पहिली टर्म बघा, राज्य, राष्ट्र, राष्ट्रीयत्वाबद्दल पण आपण बोलूयात आणि राष्ट्र राज्य। आता आपण राज्य ह्या टर्मवरच पहिल्यांदा बोलूयात। तर काय तुमच्या डोळ्यासमोर येतं, राज्य म्हटलं की तुमच्या समोर येतो भारतातली राज्य जी संघराज्याचा घटक आहेत, किंवा तुमच्या डोळ्यासमोर काय येणार आहे, USA मधली राज्य जी त्या संघराज्याचा घटक असणार आहेत। पण लक्षात घ्या, संघराज्याचा घटक या अर्थाने राज्य हा शब्द तिथे वापरलेला असतो, पण बहुतांश ठिकाणी राज्यशास्त्रामध्ये राज्य या शब्दाचा अर्थ वेगळा आहे बघा। आणि संघराज्याचा घटक म्हणून राज्य हा शब्द येणार आहे तिथं तिथं ते तुमच्या लक्षातच येईल। म्हणजे जसं मी ज्यावेळी म्हणेल की महाराष्ट्र हे राज्य, त्यावेळी राज्य हा कुठल्या अर्थाने वापरलेला असणारे शब्द, तो मी वापरलेला असणार आहे संघराज्याचे घटक म्हणून। पण इतरत्र जेव्हा राज्य हा शब्द राज्यशास्त्रामध्ये येतो ना, त्यावेळी त्याला नेमका असा अर्थ आहे पहा मित्रांनो, आणि तो नेमका अर्थ काय आहे ना, तोच आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, राईट। मग त्यामुळे काय तुम्हाला समजेल की राज्य कसं असतं, ते राष्ट्रापेक्षा वेगळं आहे का, किंवा राष्ट्र म्हटलं की आपल्या समोर येतं देश, भारत हा देश किंवा भारत हे राष्ट्र, पण याला सुद्धा एक नेमका अर्थ आहे, हा सुद्धा तुम्हाला समजला पाहिजे। आपण अनेकदा राष्ट्रीयत्वाबद्दल बोलतो किंवा राष्ट्रवादाबद्दल बोलतो, म्हणजे युरोपमध्ये राष्ट्रवादाचा जन्म कसा झाला किंवा भारतामध्ये राष्ट्रवादाचा जन्म इंग्रजांच्या राजवटी दरम्यान कसा झाला, याबद्दल आपण बोलत असतो नेहमीच। पण हा राष्ट्रवाद म्हणजे नक्की काय आणि राष्ट्र म्हणजे नक्की काय याचा करेक्ट अर्थ आपल्याला समजलेला असतो। आणि त्याबरोबर या पलीकडे राष्ट्र राज्य म्हणजे नेशन स्टेट म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण राज्य ही टर्म पाहूयात, म्हणजे त्याबद्दलचं जे काही कन्फ्युजन आहे ना ते तुमचं दूर होईल। आणि ज्यावेळी राज्य तुम्ही हा शब्द पुस्तकामध्ये वाचाल त्यावेळी त्याचा नेमका अर्थ तुम्हाला माहिती असेल आणि तुमचं आकलन त्या टेक्स्टचं, त्या माहितीचं उत्तम प्रकारे होईल। आता आपण बघूयात की राज्य जे आहे, पहिल्यांदा आपण एक डेफिनेशन पाहूयात पहा। यामध्ये राज्य या संकल्पनेचे जे काही 4 प्रमुख घटक आहेत ते गार्नर यांनी सांगितलेले आहेत। तर आपण डेफिनेशन बघूयात। राज्य म्हणजे काय, कमी अधिक संख्येने व्यक्तींचा असा एक समुदाय, हे पहिलं कॅरेक्टर झालं। कमी अधिक संख्येने व्यक्तींचा असा एक समुदाय म्हणजे हा व्यक्तींचा समूह आहे, हे आपल्या लक्षात आलं। जो एखाद्या प्रदेशाचा निश्चित भाग कायमस्वरूपी व्यापतो, परमनंटली व्यापतो, म्हणजे याला निश्चित प्रदेश आहे, हे दुसरं कॅरेक्टर आपल्या इथे लक्षात आलं। म्हणजेच याला टेरिटरी म्हणतो आपण, प्रदेशाला काय म्हणतो, टेरिटरी। त्याला निश्चित अशी टेरिटरी आहे आणि हा समूह ही टेरिटरी कायमस्वरूपी परमनंटली व्यापतो। तिसरं कॅरेक्टर काय सांगितलंय, हा बाह्य नियंत्रणापासून स्वतंत्र असतो, म्हणजेच हा सार्वभौम असतो, हा सोवरीन असतो, त्याला सोव्हनिटी असते। आपण बघूया सार्वभौम म्हणजे काय ते मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला। आणि सगळ्यात चौथं कॅरेक्टर म्हणजे काय,
ज्यास एक संघटित शासन आहे, त्याला एक काय गव्हर्नमेंट आहे, एक ऑर्गनाइज गव्हर्नमेंट त्याला आहे. राईट. हे 4 कॅरेक्टर्स गार्नर यांनी सांगितलेले आहेत. ह्या 4 कॅरेक्टर्सची चर्चा आपण पुढे करूयात. तर इथे तुम्हाला दिसतील हे 4 कॅरेक्टर्स. सगळ्यात पहिला कॅरेक्टर काय आहे, तो एक समूह आहे लोकांचा, म्हणजे एक लोकसंख्या असणार आहे. राज्याला काय असायला हवी, लोकसंख्या असायला हवी. कारण राज्य ही संकल्पनाच मानवी संकल्पना आहे. पहा, माणसांशिवाय राज्य असू शकतं का, असू शकत नाही. अंटार्क्टिकाला प्रदेश आहे की हो, पण अंटार्क्टिका हे राज्य म्हणू शकतो का आपण, नाही, कारण तिथे माणसंच राहत नाही. म्हणजे हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल. एक लोकसंख्या असायला हवी. मग आता ही किती असायला हवी, याला काही निश्चित लोकसंख्या नाहीये. पहा, पण सर्वसाधारणपणे त्या राज्याचं सगळं जे काही अंग आहेत, म्हणजे आता ते शासन पण असतं त्या राज्यामध्ये, हे शासन व्यवस्था असेल, त्या शासन व्यवस्थेची वेगवेगळी अंग असतील, ही व्यवस्थितपणे चालवता येतील एवढे तरी लोक त्याच्यामध्ये असायला हवेत. मग 2-4 लोकांचं कुठे राज्य होईल का, होणारच नाही. 2-4 लोकांचा समाज पण होईल की नाही, हा महत्वाचा भाग आहे. राईट. मग आता दुसरा जो आहे तो आहे प्रदेश. ह्या राज्याला काय असायला हवा, एक निश्चित असा प्रदेश असायला हवा, टेरिटरी असायला हवी. मग ही टेरिटरी हवाई असेल किंवा जमीन असेल किंवा पाणी असेल. पाणी म्हणजे समुद्राचा भाग असेल. तुम्हाला माहिती असेल की राज्याच्या ज्या काही टेरिटरीमध्ये किंवा प्रदेशामध्ये भूमीपासून समुद्रामधला ठराविक अंतराचा भाग सुद्धा समाविष्ट असतो. तुम्हाला माहिती असेल UN लॉ ऑन सीज त्यानुसार हे सगळं निश्चित होत असतं. तर हा निश्चित असा प्रदेश असला पाहिजे. आता प्रदेश जर नसेल तर ते राज्य होऊ शकतं का, तर होऊ शकत नाही. जसं आपण म्हणूयात की भटक्या जमाती असतात, ज्या नेहमी भटकत असतात. राईट. तर यांच्यामध्ये लोकसंख्या असते, लोक असतात, तो लोकांचा समूह असतो, त्याबरोबर त्यांच्यात शासन पण असतं. बघा, म्हणजे त्या जमातीला, त्या काय म्हणूयात आपण, त्या भटक्या जमातीला एक म्होरक्या असेल, त्यांचा एक राजा असेल, व्हॉटेवर काही असेल, आणि त्याच्याकडे सगळी अधिसत्ता असते त्या टोळीची. त्या टोळीमधले निर्णय तो घेत असतो, न्यायनिवाडे तो करत असतो. म्हणजे एक प्रकारची अधिसत्ता कुणाला तरी त्या म्होरक्याला दिलेली असते, किंवा वेगळ्या प्रकारचं काहीतरी शासन त्यांच्यामध्ये असेल, पण शासन त्यांच्यामध्ये असतं. राईट. त्याबरोबरच काही अर्थाने त्या सार्वभौम पण असतात. सार्वभौम म्हणजे काय आपण बघूयातच, त्याचा अर्थ तुम्हाला समजेलच. पण त्या भटक्या जमातींना आपण राज्य म्हणणार नाही, कारण त्यांच्याकडे निश्चित प्रदेश नसतो. त्या भटक्या असतात, इकडे तिकडे त्या फिरत असतात, म्हणून त्या राज्य होऊ शकणार नाहीत. तर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की राज्य असायला पाहिजे निश्चित, आणि या राज्यावर हा समूह परमनंटली राहत असायला असला पाहिजे. म्हणजे हा प्रदेश त्याने परमनंटली व्यापलेला असला पाहिजे. राईट. म्हणजे भटक्या जमाती बघा, असतो त्यांना प्रदेश, पण परमनंटली राहतात का त्या प्रदेशामध्ये, नाही. आज या प्रदेशावर, परत उद्या त्या प्रदेशावर, म्हणजे परमनंटली तिथे ते काय असले पाहिजेत, परमनंटली राहत असले पाहिजेत. आलं लक्षात. हा पण महत्वाचा मुद्दा आहे. मग आता तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की त्यांना एक कसलं ना कसलं तरी शासन असलं पाहिजे. एक शासन व्यवस्था तिथे असली पाहिजे, कसल्या प्रकारचं गव्हर्नमेंट असलं पाहिजे. मग ते कुठल्याही प्रकारचं असू शकतं. मग भूतानप्रमाणे राजेशाही असेल, किंवा भारताप्रमाणे संसदीय लोकशाही असेल, किंवा इंग्लंड प्रमाणे संसदीय लोकशाही असेल, किंवा USA प्रमाणे अध्यक्षीय लोकशाही असेल. कुठल्या तरी प्रकारचं तिथं शासन असलं पाहिजे. असं नाहीये की भारताप्रमाणे ते लोकशाहीच असलं पाहिजे, कुठलंही असू द्या, पण शासन व्यवस्था तिथे असली पाहिजे, जी शासन व्यवस्था काय करत असेल, तिथल्या नियमांची अंमलबजावणी करण्याचं काम करत असेल, आणि जर या नियमांचं कोणी उल्लंघन केलं तर त्यांना शिक्षा सुद्धा करत असेल. तर ही शासन व्यवस्था असणं गरजेचं आहे. आणि लक्षात घ्या, राज्यामध्ये शासन व्यवस्था महत्वाची आहे का, तर डेफिनेटली महत्वाची आहे. पहा, मुद्दा हा आहे की माणूस जो आहे तो सामाजिक प्राणी आहे. तो समाजात राहतो, तो समाजाशिवाय राहू शकत नाही, तो समाजातून अलिप्त राहू शकत नाही. त्याला एक सहवासाची आवश्यकता असते, आणि समाज ही सहवासाची जी काही आहे ती गरज पूर्ण करतो. आणि या सहवासामधून ज्या काही समस्या निर्माण होतात, पहा, म्हणजे लक्षात घ्या की समाजामध्ये काही सगळेच घटक हे काही चांगले नसणार आहेत, किंवा सगळे व्यक्ती काही हे सद्गुणांचा पुतळा असणार नाहीयेत, काही दुर्गुणी लोक सुद्धा असणार आहेत. राईट. मग काही ना काहीतरी शासन व्यवस्था तिथं असणं गरजेचं आहे, काही सामान्य वर्तणुकीचे नियम तिथं असणं गरजेचं आहे, आणि त्या नियमांची अंमलबजावणी सुद्धा करणं गरजेचं आहे. आणि हे शासन नसेल तर काय होईल, त्या समाजामध्ये तो समाज एकसंध राहू शकणार नाही. तिथे काय होईल, वाद होतील, विवाद होतील, तंटे होतील, संघर्ष होतील, युद्ध होतील. म्हणजे थोडक्यात सहवासातून ज्या काही समस्या निर्माण होतात समाजात, त्याची सोडवणूक हे राज्य करत असतं, किंवा हे शासन करत असतं. त्यामुळे राज्याचा हा एक अविभाज्य घटक आहे. पहा,
आणि चौथा घटक जो आहे तो सार्वभौमत्व, ज्याला आपण इंग्रजीमध्ये सोव्हरेनिटी म्हणतो. आपण म्हणतो ना की भारत हा सोव्हरेन आहे. म्हणजे काय, तर आता सार्वभौमत्वाचे पहा दोन अंग आहेत. एक म्हणजे अंतर्गत सार्वभौमत्व आणि दुसरं म्हणजे बाह्य सार्वभौमत्व. अंतर्गत सार्वभौमत्व म्हणजे काय, राज्यांतर्गत किंवा जी अधिसत्ता तिथे असेल ती राज्यांतर्गत त्याची मक्तेदारी असते, त्यावर कुणाचंही नियंत्रण, कुणाचं म्हणजे बाह्य नियंत्रण नसतं, ती त्या ठिकाणी राज्यांतर्गत सर्वोच्च असते. आणि त्याबरोबरच बाह्य सार्वभौमत्व म्हणजे काय, तर इतर कुठल्याही राज्याच्या बाह्य नियंत्रणापासून ती मुक्त असते. जर एखादा देश सार्वभौम आहे असं आपण ज्यावेळी म्हणतो किंवा एखादा समूह सार्वभौम आहे असं जेव्हा म्हणतो, याचा अर्थ काय होतो, तो कुठल्याही बाह्य नियंत्रणापासून मुक्त असतो. म्हणजे भारत जर म्हटलं आपण, भारत हा सार्वभौम देश आहे किंवा राज्य आहे, तर यावर कुणाचंही इतर परकीय राज्याचं नियंत्रण असणार आहे का, अजिबात नसणार आहे. तर बाह्य नियंत्रणापासून मुक्त असणं म्हणजे सुद्धा काय झालं, सार्वभौमत्व झालं. हे सगळे घटक असणं इथे महत्वाचं आहे. पहा आता भारताच्या बाबतीत बघा, 1947 पूर्वी लोकसंख्या होती का, होती. प्रदेश होता. शासन सुद्धा होतं. अर्थात ते ब्रिटिशकालीन शासन होतं, त्यांची एक व्यवस्था वेगळी होती जी आपण इतिहासात वाचतच असतो, राईट. पण सार्वभौमत्व होतं का 1947 पूर्वी? नव्हतं. मग भारत हा 1947 पूर्वी राज्य होता का, स्टेट होता का? तर तो स्टेट नव्हता. 1947 नंतर जेव्हा भारताला सार्वभौमत्व प्राप्त झालं आणि हे तिन्ही घटक भारतामध्ये होतेच आधीपासूनच, तेव्हापासून भारत हा काय झाला, राज्य बनला. मग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील आणि राज्य ही संकल्पना तुमच्या लक्षात आलेली असेल. मग आता मुद्दा काय आहे, राष्ट्र म्हणजे काय? राष्ट्र ही सुद्धा एक वेगळी संकल्पना आहे. पहा, ज्याची आपण गल्लत कशाशी करतो, देशाशी करतो किंवा या राज्य या संकल्पनेशी करत असतो. तर ही गल्लत आपण करता कामा नये. पण त्याआधी युपीएससीचा 2021चा प्रिलिम्सचा एक प्रश्न पाहूयात. आपल्याला सर्वसाधारणपणे असं वाटतं की मुख्य परीक्षेमध्ये समजा लक्ष्मीकांत सारखं पुस्तक आहे ते पुरेसं ठरत नाही. लक्ष्मीकांतच्या बाहेरचे अनालिटिकल प्रश्न विचारले जातात, तुम्हाला विचार करायचा असतो. त्या वेगवेगळे डिबेट्स आहेत कॉन्स्टिट्यूशनवरती किंवा आपल्या राज्यव्यवस्थेमधले, त्यावर प्रश्न विचारले जातात. यावर आपली चर्चा झालीच आहे. पण प्रिलिम्स मध्ये सुद्धा पहा, या पलीकडचे प्रश्न विचारायला सुरुवात युपीएससीने केलेली आहे. राज्यसेवा पण डेफिनेटली, राज्यसेवेमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, तर बघा त्यांनी काय विचारलंय, विच वन ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिफाइन्स दिस टर्म स्टेट. म्हणजे राज्य या संकल्पनेची सर्वात परफेक्ट व्याख्या कुठली आहे खालीलपैकी? आता पहिलीच बघा, अ कम्युनिटी ऑफ पर्सन्स. बघा, म्हणजे समूहाचा जो काय क्रायटेरिया तो पूर्ण झाला, एक क्रायटेरिया झाला पूर्ण. परमनंटली ऑक्युपाईंग अ डेफिनाइट टेरिटरी, म्हणजे दुसरा जो आहे प्रदेशाचा, तो क्रायटेरिया पण पूर्ण झाला. इंडिपेंडंट ऑफ एक्सटर्नल कंट्रोल, म्हणजे थोडक्यात सोव्हरेनिटी, म्हणजे सार्वभौमत्वाचा मुद्दा इथे क्लिअर झाला. पजेसिंग अँड ऑर्गनाइज गव्हर्नमेंट, म्हणजे शासनाचा जो आहे काय मुद्दा तो सुद्धा फुलफिल झाला. म्हणजे हेच त्याचं उत्तर आहे. आता खाली बघितलं तर अ पॉलिटिकली ऑर्गनाइज पीपल ऑफ डेफिनाइट टेरिटरी अँड पजेसिंग अँड अथॉरिटी टू गव्हर्न, म्हणजे इथे गव्हर्नमेंट आलं, टेरिटरी आली. ओके, मेंटेन लॉ अँड ऑर्डर, प्रोटेक्ट देअर नॅचरल राईट्स अँड सेफगार्ड देअर मीन्स ऑफ सस्टेनन्स. ठीक आहे, म्हणजे गव्हर्नमेंट आलं, पीपल आले, लोक पण आले, प्रदेश पण आला, पण इथे सोव्हरेनिटी आहे का, सार्वभौमत्व हा मुद्दा मिसिंग आहे. म्हणजे ही स्टेटची डेफिनेशन होऊ शकते का, नाही. नंबर ऑफ पर्सन्स आहे तिथे, हु हॅव बीन लिव्हिंग इन अ डेफिनाइट टेरिटरी पण आली, फॉर अ व्हेरी लॉंग टाइम विथ देअर ओन कल्चर, ट्रेडिशन अँड गव्हर्नमेंट पण आहे. पण इथे सार्वभौमत्व आलं का, नाही आलेलं. मग ही सुद्धा स्टेटची डेफिनेशन होऊ शकते का, होऊ शकत नाही. सोसायटी परमनंटली लिव्हिंग इन डेफिनाइट टेरिटरी, सोसायटी म्हणजे लोक आले, टेरिटरी पण इथे दिसते. विथ अ सेंट्रल अथॉरिटी अँड एक्झिक्युटिव्ह रिस्पॉन्सिबल टू द सेंट्रल अथॉरिटी अँड इंडिपेंडंट ज्युडिशियरी. हे तर काही म्हणजे हे काय शासनाचीच अंग दिलेली आहेत पुढे त्यांनी वेगवेगळी, म्हणजे शासन आहे इथे परत एक मुद्दा मिसिंग आहे, कुठला, सार्वभौमत्वाचा. आलं लक्षात? म्हणजे सार्वभौमत्व जे आहे ते स्टेटसाठी अत्यंत सेंट्रल आहे, सेंट्रल क्रायटेरिया, तो असलाच पाहिजे. सार्वभौमत्व नसेल तर ते राज्य असूच शकत नाही. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की भारत हे 1947 पूर्वी राज्य नव्हतं, कारण सार्वभौमत्वच नव्हतं आपल्याकडे. जे आपल्याला कधी मिळालं,
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. ठीक आहे.